नमस्कार. आज आपण आलो आहोत वनराज कृषी पर्यटन केंद्र येथे भेट द्यायला. तर ह्या केंद्राची विशेषणं किंवा ह्या केंद्राची स्पेशालिटी जर म्हणायचं म्हटलं, तर पहिला पॉइंट आहे ओझरच्या गणपतीच्या जवळ. दुसरा पॉइंट आहे लेण्याद्रीच्या लेण्याद्रीच्या गणपतीच्या जवळ जवळ आणि तिसरा मेन मुद्दा तुम्हाला इथे एडव्हेंचरस किंवा ट्रेकिंग पण करायला जमणार आहे. तर किल्ले शिवनेरी. शिवनेरीच्या जवळ सुद्धा म्हणजे असं हे त्रिकोणाच्या जवळ असलेलं वनराज कृषी पर्यटन केंद्र. तर वनराज कृषी पर्यटन केंद्राचे ओनर आता आपल्या सोबत आहेत. तर सगळ्यात अगोदर आपण सरांची ओळख करून घेऊया. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. माझं नाव मिलिंद बबन शेरकर. ओके. अ, सर आता आपण काय करूया पुढे जाऊन कृषी पर्यटन केंद्रामध्ये तुम्ही पर्यटकांना वेगवेगळ्या कोणत्या सुविधा देता त्याची थोडक्यात ओळख करून घेऊया. आपण इथं पर्यटन आल्यानंतर त्यांना घरगुती पद्धतीचा जेवणाचा आस्वाद घरगुती पद्धतीचं जेवण देतो. पूर्ण घरगुती पद्धतीचं म्हणजे आपल्याकडं कोणी घरगुती म्हणजे काय हां, सगळं घरीच बनवलेलं जातं. देतं. हां, सरांच्या मिसेस स्वतः स्वयंपाक करतात आणि हां. घरच्या घरी हे कृषी पर्यटन केंद्र मॅनेज होतंय. हो. तर आता आपण प्रत्यक्षात सगळीकडे जाऊन बघूयात सर. ओके. जायचं पुढे? हो, चल. चालेल. निसर्गरम्य वातावरणात जेवणाची सुविधा हां, स्वतंत्र इथे आहे. जेवणाची सोय केली जाते. पुढच्याला सारखी. बघा एकदम निसर्गरम्य वातावरणात आजूबाजूचं वातावरण आपण बघू शकता. किती छान आहे हे. निसर्गरम्य हं. वातावरणात पर्यटकांची जेवणाची सोय केली जाते. टेबल खुर्च्यांची पण अरेंजमेंट आहे, पण काही लोकांना वाटलं की आम्हाला खाली बसून जेवायचं तर तीही सोय केली जाते हो, ना? हो, आहे ना. सारवलेलं शेणाने सारवलेलं आहे. ही आमराई आहे का? हो, ही आमराई आहे. किती एकरामध्ये आहे? ही 1 एकर मध्ये आहे. 1 एकरामध्ये आमराई आहे. हो. आपण बघू शकता इथे सुद्धा पर्यटकांना जेवणाची सोय केली जातीये. एक एकर परिसरात आमराई आहे, आंब्याची बाग. तिथे आपण बघू शकता की मल्टीपर्पज हॉल आहे. इथे पर्यटकांसाठी कुठल्या गेम्स, आउटडोर ऍक्टिव्हिटीज, इनडोअर ऍक्टिव्हिटीज काय घेतात सर आपण इथे? अजून नाही काही ऍक्टिव्हिटी. पण इथे खेळासाठी वापरलं जाऊ शकतं ना, हो, सगळे गाणी इंडोर म्हणजे गेम्स साठी साऊंड वापरू लावून शकतो. दिल्यानंतर आज गाणं कोणाला हो. काय एन्जॉयमेंट. आणि स्टेज पण आहे. तर वेगवेगळे इव्हेंट्स, प्रोग्राम्स होऊ शकतात इथे. छान स्पेशियस हॉल आहे. बघ ना तू लाईट. इथे पर्यटकांची राहण्याची सोय कशी केली जाते? इथं आपल्याकडे 6 रूम आहेत. 6 इथं कॉटेजेस आहेत का? 6 कॉटेजेस आहेत राहण्यासाठी आणि टेंट आल्यानंतर आपण लावून हां, देतो. आणि गरजेनुसार पर्यटकांच्या मागणीनुसार आपण टेंट टेंट पण लावून लावू देतो. शकतो. आता एक रूम आपण आतमध्ये जाऊन बघूया. ओके. चांगली स्पेशियस रूम आहे. पाणी आणि हो, लाईट. लाईटची सोय आहे. हो 24 अवर्स लाईट, हो इलेक्ट्रिसिटी आणि वॉटर सप्लाय आहे. हो. इथे आपण बघू शकतो की वनराज कृषी पर्यटन केंद्रामध्ये हे काही व्हिजिटर्स आहेत. सर तुम्हाला कसं वाटतं हे कृषी पर्यटन केंद्र? छान वाटतंय. आम्ही आता आलोय इथे बघितलंय सर्व. इथे पूल आहे या साईडला रूम्स आहेत आणि आज आम्ही इथे थांबणार आहोत स्टे करून त्याच्या पूलचा सुद्धा आस्वाद घेणार आहोत. अरे वा, छान. आम्हाला थोडीशी आयडिया येईल आज, पण आता जे आम्ही बघितलं आतापर्यंत त्यामुळे ते खूपच छान वाटतंय. ओके. आणि हे एक पर्यटन केंद्र तुम्हाला गुगल मॅपवरती डायरेक्शन्स वगैरे मिळाले का? हा, म्हणजे एक मित्र आहे त्याचा त्यांच्या reference रेफरन्सने होता. आलं. त्याच्या रेफरन्सने आम्हाला त्याचे त्या साहेबांशी बोललो आम्ही आणि त्यानंतर मग आम्ही इथे त्याचं लोकेशन सर्च करून आज त्यांच्याशी फायनल करून इथे आलेलो आहोत. ग्रेट. चला एन्जॉय करा तुमचं व्हॅकेशन. ऑल राईट. थँक यू सो मच सर. थँक्यू. कॉटेजेसलाच लागून इकडे स्विमिंग पूलची फॅसिलिटी आहे. आणि त्या साईडला आपण पाहू शकता की शेती आहे ना सर आपली? हो. टोटल किती एकर क्षेत्र आहे? 8.5 एकर. 8.5 एकर क्षेत्र आहे. आणि शेतावरती कोणती वेगवेगळी पिकं घेताय? आपल्याकडे ऊस, कांदा, फ्लावर, टोमॅटो ही पिकं असतात आपली. ओके.
मग पर्यटक आल्यानंतर ह्यांना शिवार फेरी वगैरे घेऊन जाता का हो, ज्यांना दाखवायला? आवड आहे त्यांना शिवार फेरी देतो, शेतात जातो, ट्रॅक्टर पण आहे, ट्रॅक्टर चालवायला ट्रॅक्टर राईड देतो. पण आहे, हा, बैलगाडीची राईड, बैलगाडी नाही पण ट्रॅक्टर राईड देतो ट्रॅक्टर आपण. राईड हो, देतात ते. कांदा साठवणुकीसाठी. कांद्याची बराग आहे आणि इथे कांदा साठवून ठेवला जातो, स्टोअर केला जातोय. बघा हे दोन्ही साईडने कशी छान ग्रीनरी मेंटेन केली आहे आणि समोर आपलं शेत आहे. हो ना सर? फळबागा वगैरे आहेत का शेतामध्ये काही? नाही, फक्त आंबे. आंब्याचे बाग, आंबे आंब्याचे बाग, आंबे, नारळ. आंबे, नारळ. हं. तर आता इथे ट्रिपचे म्हणजे किती दिवसाची अरेंजमेंट करू शकतोय आपण पर्यटकांसाठी? पर्यटकांच्या रिक्वायरमेंट नुसार आपण आठवडा, 2 दिवस, 3 दिवसासाठी पण करू शकतो. आठवड्याभराची पण हो, अरेंजमेंट करू होऊ शकते शकतो. हो. आपल्याकडे. ग्रेट. आणि जेवणाचं कसं आहे? दोन्ही आहेत का व्हेज नॉन व्हेज? व्हेज, नॉनव्हेज दोन्ही आहे. पण आपल्याकडे पुरणपोळी सुद्धा असते. अरे वा. गावठी म्हणजे घरगुती पद्धतीचं पूर्ण जेवण मिळणार. मासवडी, थापटवडी हे म्हणजे पण हा जेवण. जो मेनू आहे ते तुम्ही ठरवता का त्यांच्या नाही, त्यांना मागणीनुसार जे घेता? आवडेल ते देतो आपण. ओके, त्यांना विचारता की हा, काय काय पाहिजे ते. पाहिजे ते आपण त्यांना त्यांच्या ह्याच्यानुसार देतो. बरं. आणि किती आहे? पॅकेजची किंमत किती? एका दिवसाचं किती? आपलं ₹1500 पर पर्सन आहे. त्याचे जेवण, नाश्ता, राहणं सर्व त्याच्यातच राहतं. 1500 मध्ये पर पूर्ण पर्सन. 2 हो. टाईमचं जेवण, नाश्ता. नाश्ता, चहा सर्व तेच. ओके. आणि लहान मुलांसाठी? लहान मुलांसाठी निम्मी किंमत. ओके, निम्मी किंमत हा. केली आहे. छान. बघा इथे पण छान पर्यटकांना बसण्याची सोय केलेली आहे. प्रत्येक पर्यटकाला स्पेस मिळावा ह्याची पुरेपूर काळजी घेतली आहे. पूर्ण नॅचरल बांबू हाऊस सारखं वाटतंय हे. हो, खाली सारवलेले शेण आणि सारवलेलं आहे हे सगळं खालचं आणि खूप सुंदर कलरफुल आहे हे. नमस्ते मॅडम. हे किचन आहे ना? स्वयंपाक सगळा तुम्हीच करताय? किती छान. समोर हे दिसते ते इथे राहण्याच्यासाठी सोय करणार आहेत पर्यटकांना. आणि समोर पण मचाण आहे ना ही? हो. समोरची मचाण आहे. ओके, मचाणवरून जाऊन बघूया सर, तिथून व्ह्यू चांगला येतो. बघा ह्या मचाणवरून आपल्याला ह्या कृषी पर्यटन केंद्राचा पूर्ण व्ह्यू दिसतोय. समोर मेंटेनन्सची कामं सुरू आहेत. हे आपल्याला दिसतंय हे वॉटरफॉल करणार आहेत ना सर? हो. आणखी दुसऱ्या कुठल्या वॉटर ऍक्टिव्हिटीज घेणार आहेत आपण? हो, रेन डान्स असणार आहे. रेन डान्स. हो, आणि समोरचा भाग स्लायडिंग साठी ठेवलाय का? हो. ओके. पण हे 1500च्या पॅकेज मध्ये सगळे असणार? नाही, आता वेगळे थोडे हो. चार्जेस. पाण्याचा सोर्स काय आहे? विहिरीला भरपूर पाणी. आणि या विहिरीवरती आपण बघू शकता सोलार पॅनल आहेत. एक 15-20 दिवसात हे काम पूर्ण होईल. अरे वा, छान. पूर्ण बघा किती शांत पीसफुल एन्व्हायरमेंट आहे. हा समोरचा डोंगर दिसतो तो कुठला डोंगर? दुधाऱ्या डोंगर. कुठला? दुधाऱ्या डोंगर. काही पर्यटक जर म्हटले आम्हाला ट्रेकिंगला जायचंय तर तुम्ही त्यांना घेऊन जाता का? परमिशन देता का? काय? हो, देतो ना. स्वतःही त्यांच्या बरोबर जातात? नाही, त्यांना परमिशन देतो जाण्यासाठी. ओके. समोरचं शेत पण आपलंच आहे? हो, बाजरी आता सध्या. सर तुम्ही तुमचा वेळ दिला आणि आम्हाला खूप सविस्तर छान माहिती दिली, त्याच्यासाठी मी मनस्वी आभारी आहे. इथं सर्व पर्यटकांनी एकदा येऊन इथं जेवणाचा आस्वाद घ्यावा, इथं निसर्गाचा आनंद लुटावा. बघा हे आजूबाजूला किती निसर्गरम्य वातावरण आहे. तर येस, हा जो व्हिडिओ बघत आहे सगळे पर्यटकांना किंवा व्हिडिओ बघणाऱ्यांना मी सांगू इच्छिते की खूप छान डोंगराच्या कुशीत असलेलं हे पर्यटन केंद्र आहे. एकदा अवश्य नक्की भेट द्या. थँक्यू सर पुन्हा एकदा. थँक्यू.